काळामध्ये आज मुलगी नको म्हणणारे लोक आज मुलगीची कित्येक लोक पोटामध्ये मुली मारतात, भ्रूण हत्या करतात. त्या काळात आज मुलगी शिकवायची नाही. मुलगी शिकल्यानं होतं काय? आज लोक असं म्हणतात त्या काळात सुद्धा माझ्या वडिलांनी मला शिकवले. मी अशा काळात मला माझ्या स्वतःच्या पायावरती उभं केले. असा बाप भेटायला खरंच भाग्य लागतं. धन्य माता पिता दयासिनी धन्य माता पिता आपल्या भागामध्ये चांगले भजन म्हणतात. तसेच आपल्या भागातील आडगाव माहिती पण ठोंबऱ्याचं तिथी माझ्या मावस आत्या आहेत. ती दोघंही माझे मावस आत्या आणि मामा दोघे आत्महत्यासाठी त्यांची मी सगळं व्यक्त करते. माझे आईचे वडील म्हणजे मुंबई देविका, तुम्हाला त्यांचा परिचय करून दिलाय. आज बाबा सुद्धा कथेसाठी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा धन्यवाद करते. तसेच तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. तुम्हा सर्वांचं वर्णन करावं तेवढं कमी. तुमचं लेकरू म्हणून तुम्ही गेले 6 दिवसापासून घरी कथा ऐकताय. गेले 6 दिवसापासून काहीतरी काही चुकलं तरी सुद्धा तुम्ही मुलगी म्हणून शब्द पोटामध्ये घालताय. खरंच मी तुमच्यासारखे लोक मला बाळगार म्हणायला हरकत नाही, कारण तुमच्यासारखे लोक भेटणं खूप मुश्किल आहे. आणि काही काही ठिकाणी गेलं आजी खायला सुद्धा विचारत नाही. खूप हाल होतात बाहेर गेल्यानंतर. तुमची आल्यानंतर प्रत्येकीच्या निघून आम्ही काही चहा घ्यायला या ना, काही चहा घेऊन जा ना असं म्हणाले. काल सुद्धा मी सांगितलं 6 प्रकारच्या धान्याच्या राशी आणल्या. आहेर सुद्धा अगदी मुलीच्या लग्नात ज्याप्रमाणे आपण आहेर करतो. कोणी भाऊ कोणा भावाच्या पोरीचं लग्न असेल तर एवढं आहेर देत नसेल, पण तरी सुद्धा काही काही महिला मंडळी जोड आहेर असतील आहेर असेल सगळं घेऊन आल्यात. आपल्या परीने या ठिकाणी दिलं. काल सुद्धा तुम्ही आहेर दिलं. आणि खरंच धर्माच्या कार्यामध्ये माणसानं दान केलं पाहिजे. दान एवढे श्रेष्ठ या जगतामध्ये काहीच नाही. ज्यावेळेस संत सांगतात, कित्येक लोक सांगतात माणसाने दान धर्माशिवाय माणसाचं जीवन व्यर्थ नाही. तुम्हाला खरं सांगू का, ज्या दिवशी आपण जेवढं दान लोकांमध्ये देऊ ना, ते दान त्या दानाचं पुण्य आपल्यासोबत येणार आहे. जसे साधू बाबा होते. साधू बाबा हिमालयामध्ये राहत होते. हिमालयातून आल्यानंतर आपल्या हिरापूर सारखं गाव होतं, त्या गावामध्ये आले. प्रत्येक जणांची इच्छा होती आमच्या घरी बाबाने यावं. कारण कोणी साधू संत जर आपल्या गावामध्ये आले तर प्रत्येकाला वाटतं साधू संतांचे पाय आमच्या संत इतकी घरा तोची दिवाळी करा. संतांचे पाय आमच्या घराला लागावे, आमच्या स्वप्नाला लागावे ही प्रत्येकाची इच्छा असते. गावातील लोक आपल्या हिरापूर सारखे धार्मिक होते, सात्विक होते, प्रेमळ होते, माया होती त्यांच्यामध्ये. प्रेमळ लोक होते ते गावातले. मी प्रत्येकाची इच्छा झाली बाबांनी आमच्या घरी यावं, बाबांनी आमच्या इथे यावं, चहा घेऊन जावं, जेवण करून जावं. प्रत्येक जण बाबांकडे जातं, बाबा आज तुम्ही या ठिकाणी मुक्कामी आहात ना तर आमच्या घरी या. प्रत्येक जण यायचं. बाबा म्हणे मी नेमकं जाऊ कोणाच्या घरी. मग बाबा म्हणे ज्यानं धर्म कार्यामध्ये सगळ्यात जास्त दान केलं असेल, ज्याच्याकडे सगळ्यात जास्त प्रॉपर्टी आणि त्याच्या घरी मी येणार. जो सगळ्यात गावामध्ये श्रीमंत आहे त्याच्या घरी येणार. फक्त ज्याला त्याला माझ्या समोर यायचं आणि त्याची प्रॉपर्टी सांगायची. लाईन करा. लाईन केली आणि एक जण समोर येऊ लागला. सर्वात प्रथम निघून आला आणि त्याला विचारलं तुझं किती प्रॉपर्टी आहे. त्यानं सांगितलं माझ्याकडं 4 एकर जमीन आहे, 15 लाख बँकेमध्ये आहे, एक बंगला 50 लाखाचा बंगला आहे. बाबा म्हणे वाचता मी बाजूला बसला. दुसऱ्या जणाला विचारलं, त्यानं सुद्धा सांगितलं 10 एकर जमीन आहे, 10 गुंठ्याचा प्लॉट आहे, 2 बंगले आहे आणि
म्हणजे गावातलं सगळं श्रीमंत माणूस. पैसे जर मोजायला गेले ना आजी, वर्षभर सुद्धा त्याचे पैसे मोजले जाणार नाही, एवढा श्रीमंत तो माणूस. त्याला विचारलं, बाबा दादा तुमची किती प्रॉपर्टी? त्याने सांगा, हो माझ्यात 2 लाख रुपयाची प्रॉपर्टी आहे आणि 2 लाखाची प्रॉपर्टी आणि 4 व्हीलर गाडी आहे. बाबा म्हणे, असं काय? गावातील 4-5 लोक जमा झाले. काही वाटतं का तुम्हाला? हो सावकार बुवा, काही वाटतं का? महाराजांशी खोटे बोलताय? तुमची प्रॉपर्टी म्हणजे 200 करोडची तुमची जमीन आहे, 30 कोटीचं तुमचं घर आहे, 50 लाखाची तुमची गाडी आहे. बाबांना सांगतात माझ्याकडे 2 लाखाची प्रॉपर्टी आहे आणि 4 व्हीलर गाडी आहे. लाज वाटत नाही खोटं सांगताना? त्यावेळेस ते सावकाराला दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे. बाबा मी व्यावहारिकदृष्ट्या श्रीमंत खूप आहे, माझ्याकडे घर आहे, माझ्याकडे 200 कोटीची जमीन आहे, माझ्याकडे 50 लाखाची गाडी आहे, माझ्याकडे 30 कोटीचं घर आहे. तर बाबाकडे सांगू, हे सर्व माझं काहीच कामाचं नाही. हे धन हे नाशिवंत धन आहे, हे माझ्या समोर केलं आहे. मी धर्म कार्यामध्ये 2 लाख रुपये दान केले आणि 1 4 व्हीलर गाडी तुमच्यासारख्या साधूला साधूला दिली होती. मी धर्म कार्यामध्ये एवढं दान केलं आहे, तीच माझी खरी प्रॉपर्टी आहे. जो माणूस धर्म कार्यामध्ये दान करतो, जो भक्ताला दान करतो, जो गावाच्या धर्म कार्यामध्ये काही 10-5 रुपये तर होत नाही, त्याची माझी तुमची प्रॉपर्टी आहे. तुम्ही 100 रुपये जर कमवले ना, 100 रुपयाचे 1 रुपयाचं होत नाही धर्म कार्याला दिला पाहिजे. 90 रुपये तुम्ही तुमच्या संसारासाठी ठेवा, प्रपंचासाठी ठेवा, पण परमार्थासाठी 1000 रुपयातले 10 रुपये होऊन गेले पाहिजे. ही खरी माणसाची जीवनातली प्रॉपर्टी. तुम्ही हे दान किती कमवा, तुम्ही 10 कोटीची प्रॉपर्टी कमवा, उद्या तुमचा मुलगा तुम्हाला सांभाळता नाही येतील आणि त्यातून देऊ शकतो का कोणी? सांगा. तुम्ही 50 कोटीची प्रॉपर्टी कमवली आणि उद्या तुमचा मुलगा तुम्हाला 50 कोटीच्या 5 कोटीच्या बंगल्यामध्ये आरामशीर बसून ठेवणार याची गॅरंटी आहे का? आज खरं सांगते, आज गोरगरिबांची लेकरं आई वडील व समाजात श्रीमंतांची नाही. आज वृद्धाश्रमाचा सर्वे जर आपण केला तर आज वृद्धाश्रमामध्ये सगळ्यात जास्त श्रीमंतांची लेकरं बघायला भेटतात, श्रीमंतांचे आई वडील बघायला भेटतात. आज वृद्धाश्रमामध्ये गोरगरिबांचे आई वडील बघायला भेटतच नाही. नाही आज गोरगरिबांचे आई वडील वृद्धाश्रमामध्ये, श्रीमंतांचे आहेत. माझं सांगणे, तुम्हाला नाही ना तुमच्या मुलांसाठी 50 कोटीची प्रॉपर्टी कमवता आली, नका कमवू. नाही ना तुमच्या मुलासाठी तुम्हाला 10 कोटीचं घर घेता आलं, नका घेऊ. नाही ना तुमच्या मुलासाठी तुम्हाला 10 एकर जमीन घेता आली, नका घेऊ. पण सांगेन आजी,